तुमचा ताप अजूनही उतरला नाहीये. आय एम सॉरी स्वानंदी, तुमच्या या अवस्थेला मी जबाबदार आहे. मी तुम्हाला सोडून जाण्याचा निर्णय घेतला आणि तुम्ही त्याचा इतका दसका घेतला की तापाने पण पडलाय. पण स्वानंदी, प्लीज मला समजून घ्या. मी तुमच्यासाठी, तुमच्या बाळाच्या भल्यासाठी हा निर्णय घेतलाय. पण मला खात्री आहे तुम्ही यातून बाहेर पडाल, सत्य स्वीकारून मूव ऑन व्हाल. स्वानंदी, मी माझ्या मनावर दगड ठेवून इमोशनल न होता प्रॅक्टिकली निर्णय घेतलाय, जो खरंच आपल्या सगळ्यांच्या हिताचा आहे. आई म्हणून तुमची परीक्षा आहे. प्लीज असं वीक होऊ नका. स्ट्रॉंग राहा. बाळाची आणि स्वतःची काळजी घ्या. इथून पुढे मी तुमच्या आयुष्यात तुमच्या सोबत नाही राहणार आहे. हेच सांगायला आलो तो खरं तर मी. मणी सर, आई गो, मणी सर, हो कुठे निघालात? सॉरी, मला झोप लागली होती, मला कळलंच नाही तुम्ही आलात ते. मणी सर, मला भेटायचं होतं तुम्हाला, तुमच्याशी बोलायचं होतं. मणी सर प्लीज. स्वानंदी, हे घ्या पाणी प्या. सावकाश. मणी सर, मला बोलायचं होतं तुमच्याशी. नाही स्वानंदी, तुम्ही काहीही बोलू नका. आधीच तुम्हाला ताप आहे, बरं नाही वाटत आहे, त्यात खोकलाही लागलाय तुम्हाला. मणी सर, आता तुम्ही आलायत ना, आता मला बरं वाटेल. नाही, मी माझं घड्याळ राहिलं होतं, ते घ्यायला आलो होतो. मणी सर, प्लीज